नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत, तेही कोकणी पद्धतीने। त्यासाठी ओले काजूगर घेतले आहेत। पाणी गरम करून त्यामध्ये काजू घालून 15 मिनिटे झाकून ठेवूया। गरम पाण्यात काजू भिजवल्यामुळे काजूचा जो चीक असतो तो निघून जातो आणि काजू पटकन सोललेही जातात। काजू सोलून झाले आहेत। वाटण करण्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेऊया। कांद्याचा कलर गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं घालूया आणि छान भाजून घेऊया। कांदा आणि खोबऱ्याला थोडा गोल्डन ब्राउन कलर आल्यावर त्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून छान भाजून घेऊया। आता यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3-4 हिरव्या मिरच्या घालूया। कोथिंबीर घालून वाटण बारीक वाटून घेऊया। कढईत तेल गरम करून पाव चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग आणि कढीपत्ता फोडणीला घालूया। बारीक चिरलेला कांदा घालून छान परतवून घेऊया। कांद्याचा रंग हलकासा बदलल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घेऊया। तयार केलेलं वाटण घालून मिक्स करून घेऊया। साधारण 5 ते 7 मिनिटे आपल्याला हे वाटण मंद आचेवर छान परतवून घ्यायचंय। पाव चमचा हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट घालून मिक्स करूया। गरम मसाला कमी प्रमाणात घालूया कारण वाटणामध्ये अख्खे गरम मसाले घातले आहेत। वाटण आणि मसाले मंद आचेवर चांगले परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। मसाल्याला बाजूने तेल सुटलं आहे। थोडं गरम पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। मसाल्याला खूप सुंदर कलर आला आहे आणि स्मेलही खूप छान येत आहे। आता यामध्ये काजू घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून भाजी मंद आचेवर शिजवून घेऊया। काजूची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो, बेल आयकॉनलाही क्लिक करा। धन्यवाद।